ह्याच हिंदू राष्ट्रामध्ये फक्त एक हिंदूच बनवू शकतो हेच आमच्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून मी ओवैसींना विचारेन, पहिला प्रश्न त्यांनी आम्हाला हा उत्तर द्यावं, त्याच्यासाठी संविधान महत्वाचं आहे की कुराण महत्वाचं आहे? कारण का प्रत्येक मुसलमान समाजाचा व्यक्ती हा कुराणलाच मानतो, संविधान त्याच्यानंतर येतं. आणि कुराण मध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे की जो मुसलमान आहे त्याला सोडून दुसऱ्याला मोजायचंच नाही. आणि म्हणून ओवैसीला सांगेन, जास्त संविधानाबद्दल तू थोबाड उघडू नको, नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम बद्दल काय विचार आहेत ते आम्हाला जाहीर करायला लागतील. आणि मग तोंड दाखवण्यासाठी पण जागा राहणार नाही. मग पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाकडे जायला लागेल, नाहीतर तिकीट आम्ही काढून देऊ. आणि म्हणून स्वप्न बघत राहा, देशाचा पंतप्रधान महाराष्ट्र आणि प्रत्येक पदावर हा हिंदू समाजाचाच व्यक्ती बसेल, बाकी कुठलाही जिहादी बसणार नाही. शाट्याचा पाटा तुला काय माहित नाही, संविधानाबद्दल जास्त काय बोलू नको नितेश राणे काय. आणि तुला एकच सांगतो, ते ओवीसीने काय बोललं काय नाही, कोण बुरकादारी तिथं बसणार आहे आणि कुठली महिला ते मुख्यमंत्री होणार आहे का प्रधानमंत्री होणार त्याच्याशी कामाला घेणे देणे नाही आहे. पण तू वारंवार मुस्लिम समुदायाबाबत जे बोलतोय आणि कुराणाबद्दल, कुराण हा आमचा पवित्र असा ग्रंथ आहे, लक्षात ठेव. कुणी हाताने लिहिला नाही, तो आकाशातनं आलेला आहे आणि तो सर्व समाजाला संदेश देण्यासाठी कुराण असा हा पवित्र ग्रंथ आहे. त्याच्यामुळं कुराणबद्दल बोलताना नीट भाषा वापर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तू किती मानतो काय मानतो सगळं आम्हाला माहिती आहे, तू सांगू नको. तुमचे राज्यकर्ते आणि तुमचे नेते संविधान बदलायला चालले होते, विसरला का काय? तू शिकवतं का आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आणि काय नाही? भाषेचा वापर नीट कर. आणि राहिलं तुझं पाकिस्तानचा पाकिस्तानच्या आईचा पुसता द्या. आम्हाला काय घेणं देणं नाही. या मातीत जन्मलोय, भारत ही आमची भूमी आहे, लक्षात ठेव. त्याच्यामुळं काय माहिती आहे का, ते पाकिस्तानला तुमचा अब्बा आहे, तुझा बाप असन तिथं, तुझा कोणाचा तरी असन नातेवाईक तिथं, आमचा नाही तिथं कोण. त्याच्यामुळे ही भाषा वापरू नको. आणि कुराणबद्दल जे शब्द तू वापरतोय ना वारंवार, ते शब्द तू वापरू नको. नितेश राणे, तुला मी या निवडणुकीच्या माध्यमातून आता सांगतोय, विनाकारण तू मुस्लिम समुदायाला ट्रोल करू नको तुमच्या इलेक्शनच्या पोळीसाठी, लक्षात ठेव. तुझं राजकारण तिथं घाल, आम्हाला काय घेणे देणे नाही आहे. पण मुस्लिम धर्माबाबत आणि मुस्लिम समाजाबाबत काय बोलू नको. तुला आत्ताही गोडीच सांगतोय मी. कुराणबद्दल तर बोलूच नको तू राणे, हे लक्षात ठेव.